सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर कोणकोणते आर्थिक आणि सामाजिक लाभ मिळतात? तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वी चे इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या संपूर्ण ग्रामरचे व्हिडिओज आणि यासोबतच नागरिक आणि कर्मचारी बंधू भगिनींसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज. या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यावर जाऊन आपण योग्य आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. तर सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर अनेक लाभ मिळत असतात. मग हे लाभ कोणते असतात? तर अशा लाभांमध्ये काही आर्थिक लाभ असतात तर काही सामाजिक लाभ असतात. या सर्व लाभांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत. त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही विसरू नका. चला तर बघूया की सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना कोणकोणते लाभ मिळतात. तर सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा काळामध्ये पगाराव्यतिरिक्त इतर वैद्यकीय सामाजिक लाभ मिळत असतात. त्याचप्रमाणे सेवानिवृत्तीनंतर त्यांना विविध प्रकारचे आर्थिक आणि सामाजिकही लाभ मिळत असतात. याबाबतची सविस्तर माहिती आपण डिटेल्ड इन्फॉर्मेशन खालीलप्रमाणे आता जाणून घेऊयात. पहिला आहे सेवानिवृत्ती वेतन. तर सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणारा मोठा लाभ म्हणजे सेवानिवृत्ती वेतन, ज्यालाच आपण पेन्शन म्हणतो. जुनी पेन्शन योजना ओल्ड पेन्शन नुसार कर्मचाऱ्यांना शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन, तर युनिफाईड पेन्शन योजने म्हणजे UPS अंतर्गत येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर त्यांच्या सेवा कालावधीनुसार पेन्शन लाभ दिले जाते. त्यानंतरचा दुसरा लाभ आहे सेवानिवृत्ती उपदान. आता यालाच आपण ग्रॅच्युइटी असे सुद्धा म्हणतो. सुधारित शासन निर्णयानुसार सेवानिवृत्ती उपदान म्हणजेच मृत्यू उपदानाची रक्कम ही रुपये 14 लाखावरून 20 लाख रुपये इतकी करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा लाभ आहे रजा रोखीकरणचा लाभ. तर यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा काळामध्ये न उपभोगलेल्या रजा करिता आर्थिक लाभ दिला जातो. हा लाभ कमाल 300 दिवस करिता लाभ अनुदेय आहे. यामध्ये कुटुंब निवृत्ती वेतन, ज्याला आपण फॅमिली पेन्शन म्हणतो, हा एक लाभ सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळत असतो. तर कर्मचाऱ्याची सेवा काळात किंवा निवृत्तीनंतर त्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियातील वारसांना कुटुंब निवृत्त वेतनाची म्हणजेच फॅमिली पेन्शनची तरतूद यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. आणि आहे वैद्यकीय लाभ. तर वैद्यकीय लाभ म्हणजे ज्याला आपण मेडिकल बेनिफिट्स म्हणतो. शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा काळामध्ये वैद्यकीय लाभ म्हणजेच मेडिकल बेनिफिट्स दिला जातो. त्याचप्रमाणे गृह विभाग किंवा अत्यावश्यक विभाग यासारख्या विभागांमध्ये कार्यरत असताना घडलेल्या आजाराकरिता किंवा जडलेल्या आजाराकरिता निवृत्तीनंतर देखील वैद्यकीय लाभ हा दिला जातो. तर एकंदरीत सेवानिवृत्तीनंतर एक कर्मचाऱ्याला कोणकोणते आर्थिक आणि सामाजिक लाभ मिळतात याची एक सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेतली. आशा करतो हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल. अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेशनल व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण आवश्यक असलेले आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. जाता जाता या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि मी आपली सर्वांची आता रजा घेतो. सर्वांना माझा नमस्कार.